वळूया पुढील बातमीकडे। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये गोदा आरती सुरू करण्याचा मानस आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी हे पाऊल उचललं जात आहे। त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे रोज गोदा आरती सुरू करण्याचा विचार आहे। स्थानिक पुरोहित आणि नागरिकांशी या संदर्भात चर्चा करून निर्णय घेऊ। गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या रामकुंड भागात गोदा आरती सुरू करण्याचा निर्णय झाला होता। कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जगभरातून लोक या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी येत असतात, नाशिकला येत असतात आणि म्हणून जशी या ठिकाणी आरती होते गोदावरीच्या काठी, तशी आपण त्र्यंबकेश्वरलाही करावी अशा अनेक जणांनी मला बोलून दाखवलं, अशी विनंती केली। मी म्हटलं काही हरकत नाही, पण ती त्या ठिकाणी एकच व्हावी, इथे जशा दोन होतात तशा होऊ नये। मला असं वाटतं की धार्मिक वातावरण तयार होतं त्यामुळे, आणि चांगलं आहे, त्यात वाईट काय आहे। अधिक माहिती घेऊया। आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, धार्मिक पर्यटनासाठी हा किती महत्त्वाचा निर्णय आहे, याचा किती फायदा होऊ शकतो? अनुषंगाने नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल, इथे हजारो कोटी रुपयांचं विकास कामं हे कुठेतरी प्रशासनाकडून केली जात आहेत आणि हे विकास कामं करत असताना धार्मिक पर्यटन सुद्धा वाढावं असा प्रयत्न प्रशासनाचा आहे। आणि त्यामुळे नाशिकच्या रामकुंड भागामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने गोदा आरती हे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली होती, रोज गोदा आरती नाशिकच्या खरं तर याच रामकुंड भागामध्ये होतो, अशाच पद्धतीने त्र्यंबकेश्वरमध्ये देखील ही गोदा आरती व्हावी, कारण गोदावरीचं उगम हे त्र्यंबकेश्वरमधून आहे, ब्रह्मगिरीवरून आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदीच्या किनारी इथे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा गोदा आरती व्हावी अशा पद्धतीची मागणी इथले स्थानिक आणि पुरोहित संघांनी केलेली होती। अशा पद्धतीची माहिती कुंभमेळा आयुक्त आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या दोघांनीही दिलेली आहे आणि असं आम्ही विचार करतोय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये स्थानिक लोक असतील किंवा स्थानिक पुरोहित संघ असतील अशा लोकांसोबत चर्चा करून आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये देखील गोदा आरती सुरू करू अशा पद्धतीची भूमिका आता कुंभमेळा मंत्र्यांनी घेतलेली आहे। आणि या गोदा आरतीमुळे खरं तर पर्यटन वाढीसाठी खूप मोठा चालना मिळेल अशाही पद्धतीचा एक जो विचार आहे तो प्रशासनाच्या वतीने केला जातोय। आणि फक्त गोदा आरतीच नव्हे तर अशा पद्धतीचे विविध जे आहे ते धार्मिक पर्यटन वाढीसाठी प्रयत्न हे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आणि त्याचमुळे कुशावर्त जे त्र्यंबकेश्वरमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, खरं तर याच कुशावर्त मधून गोदावरी जे आहे ते बाहेर निघते आणि गोदावरी नदीमध्ये खरं तर हे रूपांतर होते आणि याच ठिकाणी गोदा आरती व्हावी अशा पद्धतीची इच्छा आहे। त्यामुळे आगामी काळात प्रशासन कशा पद्धतीने हे गोदा आरती सुरू करते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।